युजली रत्नागिरीचा रस्ता 3 तास 25 मिनिटच दाखवते फक्त। हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणपतीपुळ्याचं मंदिर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोमॅडिक नेनेश एका नवीन ब्लॉगमध्ये। एक नवीन दिवस, एक नवीन सुरुवात। बरेच दिवस झाले होते बनारसच्या ट्रिपनंतर आम्हाला कुठे जाता नाही आलं। सो आता वियांचे वॅकेशन्स सुरू झाले होते आणि आम्हाला पण कुठेतरी फिरायला जायचं होतं। सो आम्ही डिसाईड केलं की यावेळेस आपण रोड ट्रिपला जाऊ। सो आम्ही आता असं डिसाईड केलं की ही रोड ट्रिप असेल मुंबई टू गोवा। आणि मुंबई टू गोवा म्हटलं तर विण्याचं गाव सावंतवाडी हे इथून जवळजवळ 650 ते 700 किलोमीटर आहे। तर हे 650-700 किलोमीटर आम्ही 2 स्टेजमध्ये कंप्लीट करणार आहोत। तर फर्स्ट टप्पा कुठे जाणार आहोत हे आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला अपडेट करतो। चल कुठे चालला तो? गावाला? कोणाच्या? मामाच्या गावाला चाललाय विहान। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। सकाळचे वाजलेत 5। आम्ही आता निघत आहोत। वियाला बिचारायला असंच उठवलंय, काल रात्रीच त्याची आंघोळ वगैरे झाली आहे। नैनेशची झोप झालेली नाहीये। ड्रायव्हिंग तुम्हालाच करायची आणि ही मी। चला गणपती बाप्पा मोरया। स्टेबिलिटी तर आहे त्याला ना। आता आम्ही पोहोचलो आहोत कर्जतला। साधारणतः 35 किलोमीटर झाले आणि 5 वाजून 40 मिनिटं झाली। तर इथे आम्ही हा एक छोटा ब्रेक घेतला पेट्रोल भरण्यासाठी आणि वॉशरूम वगैरे पण जायचं होतं। आम्ही साधारणतः एक 82-85 किलोमीटर कवर केलं आहे। बघू अजून आता थोडासा ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेऊ वाखणला आणि मग त्याच्यानंतर 200 का 250 किलोमीटर दाखवत आहे। तर आमचा पहिला स्टॉप राहणार आहे गणपतीपुळे आणि मग त्यानंतर एक दिवस गणपतीपुळ्याला राहून आम्ही पुढे जाणार आहोत वियांच्या मामाच्या गावाला। आहे ना वियान, एक्सायटेड आहेस ना गावाला जायला? काय मामाच्या गावाला जाणार ना? सो विएनला गाडीमध्ये झोपण्यासाठी आम्ही एक हे केली आहे, अरेंजमेंट केली आहे, ती तुम्हाला दाखवतो। तर आम्ही हा इकडे फुल बिछाना टाकलाय। विएन जरा जाऊन दाखव आतमध्ये। चप्पल काढून का जातो? तसंच झाला, जा लवकर। हा मग चप्पल काढून जा, फुल झोपून दाखव। एक नंबर। एक्साइटेड आहेस का गावी जायला? काय करणार गावी जाऊन? बोलशील लवकर?
मजा करणार. अरे वकर मध्ये किती तास राहणार? किती तास नाही, किती दिवस राहणार. किती दिवस राहणार? आपण 2 दिवस राहणार गावाला. 2 दिवस? ओनली 2 days. का? काम म्हणजे पर घरी नाही यायचं आम्हाला, कामावर जायचं नाही. का? तू राहा गावी आजी आजोबांबरोबर, मग आम्ही जातो. ठीक आहे. चालेल ना, तू राहा आजी आजोबांसोबत. ऑल सेट. मजा करतोय. बोल झोपून जा मागे. चलो. आम्ही आता पोहोचलो वाखणला. डिस्टन्स आम्ही बदलापूरपासून कव्हर केलं आहे ते जवळजवळ 98 किलोमीटर. तर ब्रेकफास्ट करून थोड्याच वेळेत आम्ही निघतो इथून. आता हा इथून वाकणपासून हा बॉम्बे गोवा हायवे चालू झाला. तर आम्ही तुम्हाला अपडेट पण देत जाऊ बॉम्बे गोवा हायवे कसा आहे, स्टेटस काय आहे सध्या कन्स्ट्रक्शनचा अँड सो ऑन. गाडीने मायलेज आतापर्यंत दिला आहे 16.6चा. लेट्स सी. किधर पोहोचा तुम्ही, कुठे पोहोचले तुम्ही? वाकण. काय करायला थांबला आता? नीट बोल ना. जेवण थोडी करायला बसलास तू. ब्रेकफास्ट करतो ना. वेळा तू काय ऑर्डर केलाय? तू काय ऑर्डर केलंस? आणि मी ऑर्डर केलाय मिसळ पाव. यांचं फेवरेट काय डिश आहे? तू चहा पिणार का? मिसळ पाव ॲक्च्युली आम्ही ते वाकडला एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो आहे. बरीच भूक लागली आहे. तर सकाळी 5 वाजता घरातून निघालो आहे आणि काही खाल्लं पण नव्हतं. सो मस्त झोप पूर्ण केली आहे ना. सगळ्यांची झोपा पण पूर्ण नाही झाल्या. बियान फक्त एकटा चांगला झोपला आहे. तर ही आली आमची मिसळ. 2 पाव, कांदा लिंबू आणि फरसाण आणि रस्सा. इथं आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो आणि सकाळचे 8:30 दरम्यान सगळे वाजले होते. इथून बॉम्बे गोवा रस्ता आणि हा पाली वाकणवाला रोड आहे. आम्ही आता वाकणवर निघालो आहे. बघू आता बॉम्बे गोवा हायवे कसा आहे काय आहे. बॉम्बे गोवा हायवे रस्त्याचं कन्स्ट्रक्शन कितपर्यंत पोहोचलं आहे. आता आम्हाला टोटल 5 hours 1 minute दाखवत आहेत टिल गणपतीपुळे. तर घरापासून जवळजवळ आम्ही 120 किलोमीटर कव्हर केले आतापर्यंत. तर बघू आता रोडची कंडिशन्स पुढे कशी आहे. तुम्ही पाहू शकता रोड एकदम फर्स्ट क्लास बनवलेले आहेत, एकदम स्मूथ.
अपडेट असा आहे की माणगावपर्यंत रोड काही पॅचेसमध्ये काम चालू आहे, पण माणगावनंतर एकदम रोड सुसाट आहे. म्हणजे टॉप टू टॉप 5th गिअरवरती गाडी तुम्ही चालवू शकता, जस्ट लाईक पुणे एक्सप्रेस हायवे. सो आम्हाला युजली रत्नागिरीचा रस्ता 3 तास 25 मिनिटच दाखवते फक्त 200 किलोमीटरसाठी. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की किती फास्ट लेन बनवली आहे लोकांनी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशाडीचा बोगदा चालू झाला आहे. सर्वात मोठा त्रास कमी झाला लोकांचा. तर आहे कशाडीचा बोगदा, कशाडी घाटाचा बोगदा. किती वर्ष थांबलो मी या बोगद्यासाठी माहिती. तुला आज आमचा त्रास कमी होईल चिपळूण कडे लोकांचा. वरून गेला असता बोगदा असा भेटला मी खरंच, आणि तो पूर्ण घाट उतरावा लागला असता आपल्याला. मग केवढा मोठा साईडचं काही दिसत पण नाही. डोंगर पूर्ण पार केला त्याने बघितलं, तेवढं घाट घाट करून यावं लागलं असतं. मला तर नेहमी उलट्या लागतात घाट हे गेलं की. GPS सिग्नल लॉस्ट. एवढा मोठा बोगदा आहे सरळच्या सरळ. So finally we are out. बरं वाटलं, घाट चुकला आपला है ना. पूर्ण घाट फिरून यावं लागला सगळं. आता आम्ही चिपळूणपर्यंत पोहोचलो आहे. टोटल डिस्टन्स कवर्ड 248 किलोमीटर्स अँड आय थिंक एक 90 किलोमीटर राहिले असतील गणपतीपुळ्यासाठी. तर रस्ता तर खूप चांगला आहे, म्हणजे हार्डली आम्हाला 1 तास 30-40 मिनटं दाखवते. अजून एक थोडासा ब्रेक घेऊन नंतर मग आम्ही कंटिन्यू करू इथून. वी आर
मस्त गार झोपलाय एकदम. फुल त्याला बिछाना लावून दिलाय. फुल आहे मौज करतोय तो, ऐश करतोय. तर आम्ही टोटल डिस्टन्स 248 किलोमीटर्स कव्हर केलं आहे आतापर्यंत. आता आम्ही आहोत चिपळूणला. अजून 1 तास 40 मिनिट दाखवतं. टोटल 90 किलोमीटर राहिले असतील आय थिंक गणपतीपुळ्यासाठी. तर आम्ही हॉटेल वगैरे तर अजून काही बुक केलं नाही आहे. बघू आपण तिकडे जाऊन कदाचित भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही दर्शन करून डायरेक्टली मग सावंतवाडीला निघू. कदाचित भेटून तर जाईल हॉटेल, पण बघू. आता कसं आज सुट्टी असल्यामुळे एक मे आहे, लेबर डे आहे आणि लोकांचे हॉलिडे असल्यामुळे पण कदाचित गर्दी असू शकते तिकडे. तर बघू, जाऊन शोधतो आम्ही आणि जर जमल्यास तुम्हाला अपडेट देत राहील. सो अजून एक असं अपडेट आहे की मुंबई गोवा हायवेचं काम ऑलमोस्ट सगळे रोड कंप्लीट झाले आहे. फक्त माणगावपर्यंत काही पॅचेसचं काम चालू आहे. आय थिंक चिपळूणपर्यंत मी आलो आहे. रोड तर फर्स्ट क्लास वाटला मला, कुठे काही असे खड्डे वगैरे किंवा काही नाही आहे. टोल रोड अजून चालू झाले नाहीत लकीली, सो आम्हाला कुठलाच टोल लागला नाही आहे सच. आणि कशेडीचा बोगदा पण इनफॅक्ट चालू झालेला आहे. तो आपण घाट घेण्याऐवजी कशेडीचा बोगदा छोट्या गाड्यांसाठी त्या लोकांनी ओपन केलेला आहे. सो हा आहे मुंबई गोवा रोडचा सध्याचा अपडेट. आणि आता आम्ही चिपळूण क्रॉस केलं आहे. मला तर खूप झोप येत आहे, मी झोपाच काढत आहे लिटरली. नैनिशने मस्त कंटिन्यू 150 घेतलं ना, कंटिन्यू 150 ड्रायव्हिंग करतोय तो. रियान पण मस्त झोपलाय मागे. रियान काय होता उठायचा. टोटल 150 किलोमीटर गेले, आता फक्त राहिले 70 किलोमीटर राहिले. आता फक्त 70 किलोमीटर राहिलेत. 1.5 तास दाखवतोय. 1 तास 24 मिनिटं गणपतीपुळे. रोड फर्स्ट क्लास आहेत, एक नंबर. फुल पैसे वसूल. टोल नाही भरले तरी पण पैसे वसूल झाले. तर हे आता आम्ही पोहोचलो आहे गणपतीपुळे मुक्त निवास. विचारून येऊ का? आता मी आलो इकडे गणपतीपुळ्याला भक्त निवासमध्ये. बघूया रूम मिळतात का. रूम मला तर वाटत नाही आज गर्दी नाही आहे, रूम भेटलेच तर पाहिजे. तर बघूया, इन्क्वायरी करतो रूमसाठी. तर हे असं आहे गणपतीपुळ्याचं भक्त निवास. तुम्ही पाहू शकता इकडे पार्किंग आहे आणि हा इथून एंट्रन्स. तर रूम भेटले, अवेलेबल आहे एक. तर आम्ही AC रूम बुक करतो आहे. AC रूमचे त्या लोकांनी 950 रुपये म्हणाले. हा इथून असा एंट्रन्स आहे. विचारले रूम्स अवेलेबल आहेत तिकडे. AC रूम 950 रुपये आणि नॉन AC 700 रुपये. टॉम मी तुम्हाला रेट कार्ड दाखवतो त्याच्यामध्ये. हे खाली रेट्स दिले बघू शकता. तर आता आम्ही चाललो आहोत मंदिराकडे चालत. गाडी आम्ही पार्क केली आणि बघू आता, माहीत नाही गर्दी आहे की नाही. पण आज वेडनेसडे असल्यामुळे कदाचित गर्दी भेटेल आम्हाला. संध्याकाळी 7 वाजताची आरती असते. तर ती भेटते का बघू आम्हाला त्याप्रमाणे. आम्ही चाललो आता मंदिराकडे.
लाईन नाही अजिबात, म्हणजे खूप कमी आहे. तर बघू आता कसं किती वेळा दर्शन होतं बघता आलं. हे आलं मंदिर. इथून एंट्री आहे. मोफत चप्पल स्टँड. चप्पल्स काढूया तिकडे. चप्पल्स काढून घ्या. तुम्ही पाहू शकता मंदिरात अजिबात गर्दी नाही. वियान चल फटाफट. हे लाईन तोडू नको. कुठे गेलास? कुठे गेला दाखव इकडे मला. बघ कुठे वाटी? अच्छा मागे आहेस का? हेच आहे ते. हे असं एंट्रन्स आहे. समोर समुद्र बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. दर्शन झालं आमचं 5 मिनिटामध्ये फक्त. आज काहीच गर्दी नव्हती. हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणपतीपुळ्याचं मंदिर. आणि वियानला फक्त बीचवर जायची क्युरिओसिटी आहे. हे आहे मंदिर गणपतीपुळ्याचं. कसं झालं दर्शन? खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आज अजिबात गर्दी नाही आहे. म्हणजे एक 5 मिनिटात दर्शन झालं आमचं. आणि इथे बाजूला तुम्ही समुद्र पाहू शकता. आम्हाला सनसेट पण भेटेल कदाचित. वियान खुश झाला. आता वियान चाललाय बीचवरती. त्याला मातीत खेळायला भेटेल ना आता. काय करणार तू बीचवर जाऊन वियान? अरे बीच में जाके क्या करोगे तुम? तर हा आहे गणपतीपुळ्याचा बीच. तुम्ही पाहू शकता मंदिरात एवढी गर्दी नाही आहे, पण बीचवर बघा किती आहे. हे बघा याचे चालू झाले मातीचे खेळ. तू जर माती घेऊन गाडीत आलास तर तुझी खैर नाही. या ना आतो. बघ इथे पुलीकडे मस्ती चालली आहे. तर हे आहे मंदिर बाहेरच्या बाजूनी. हा असा बीच इकडे बघा. सनसेट होणारच आहेत लवकर आता.
सनसेटचा एक टाइम लॅप्स घ्यायला पाहिजे. वियान बा इकडे नको हात लावू. वियान आणि विना तिकडे बसलेत आणि वियांच्या मातीमध्ये काय ना काय उलाढाल्या चालू आहेत. पूर्ण हातात आणि अंगावरती पूर्ण माती करून टाकली. तर मस्त असं सनसेट होतोय. मग सनसेट बघायलाच थांबलोय. सनसेट झाल्यावरती बघू पुढचा काय प्लॅन आहे. मग यांची मस्ती चालू आहे. याला गोळा खायचा आहे. काय याला काय म्हणतात यान? गोला. कसला गोला? कसं आहे? कसं आहे? सकाळला झाले. सुरमई थाळी मागवली आणि एक चिकन थाळी मागवली. बघूया कशी आहे, क्वालिटी कशी आहे. वियान काय खाणार? सुरमई. आम्ही दोघे खूप थकलोय. आता बघूया. सुरमई थाळी आणि चिकन थाळी केली ऑर्डर. नाही वायफाय. विनाची चिकन थाळी आली. चिकन थाळी आली. त्याच्यामध्ये सोलकढी, अंड्याचं सालन आहे, बांगड्याचं सार आहे वाटतं, आणि चिकनची ग्रेव्ही आहे. कशी आहे टेस्ट? त्याच्यात पाडशीला मोबाईल वेन. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. काल रात्री आम्ही हॉटेलवरतून जेवून आलो आणि जेवण काही एवढं खास नव्हतं, तर त्यामुळे आम्हाला असं रिव्ह्यू देण्यासारखं असं काहीच नाही वाटलं. 350-400 रुपयाची सुरमई थाळी आणि चिकन थाळी वेस्ट ऑफ मनी कम्प्लिटली. तो आम्ही डायरेक्टली रूमवरती आलो आणि मग झोपून गेलो. रूम टूर काही देता आला नव्हता काल. मी आज थोडक्यामध्ये तुम्हाला रूम टूर देतो, ठीक आहे? तर संस्थानाचे रूम बरेच मोठे पण आणि स्वच्छ असे आहेत. हे असं संस्थान. या पहिल्या माळ्यावरती आमचा 211 नंबर रूम होता. तर रूमचा टूर असा आहे की आम्ही घेतला होता AC रूम घेतला होता. तर इथे आहे हा कबट, एक बेड आणि TV, AC, बस. एवढाच छोटा रूम आणि हे बाथरूम. याच्यामध्ये अजून काही नाही. 950 रुपयाच्या मानाने ठीक होता रूम. मेन म्हणजे AC चांगली काम करत होती. रात्रभर चांगली थंडीमध्ये झोपलो आम्ही.